असे काही सेलिब्रिटीज आहेत का की जे तुमचे फॅन्स आहेत? मी फॅन म्हणणार नाही पण म्हणजे एक मध्यंतरी एक अशी गंमत झालेली की आम्ही कोविडच्या पिरियडमध्ये एक नवीन इनोव्हेशन झालेलं आमच्याकडून. म्हणजे ते ॲक्च्युली घडलेली गोष्ट आहे. म्हणजे मी त्यामध्ये कितपत रोल प्ले केला तो मी सांगू शकत नाही. पण एक फॅमिली कसबेकर म्हणून एक फॅमिली आहे, ते खारमध्ये राहतात आणि त्यांच्याकडे एक लग्न होतं आणि ते बिकॉज ऑफ कोविड ते गॉट रिस्ट्रिक्टेड ओनली इन 25 पीपल. म्हणजे 25 लोकांचं ते हे होतं आणि खूप तो स्ट्रेसफुल पिरियड होता. मग त्यांनी म्हटलं की 25 लोकांमध्ये तर लग्न करायचं आहे, कारण का किती वेळ पुढे ढकलणार ना लग्न. तर कोविड पिरियडमध्ये बराच काळ तो चालला. तर त्यांनी मला फोन केला की अरे 25 लोकांमध्येच आपल्याला करायचं आहे, तर तुला जेवण देता येईल का? मी म्हटलं ठीक आहे करू. आणि त्यावेळेस काय सगळेच जण आम्ही म्हणजे म्हणजे देर वॉज नो अदर ऑक्युपेशन. सो की डेफिनेटली विल डू इट. आणि वी न्यू देम फॉर मेनी इयर्स. तर असं झालं की त्यांच्यासाठी मेन्यू ठरला आणि ते बोलले की काम कर, घरच्या घरीच करतोय तर प्रॉपर टिपिकल महाराष्ट्रीयन जेवण पाहिजे आपल्याला. त्यामध्ये प्रॉपर उकडीचे मोदक, पुरणपोळ्या आणि सगळं मसाले भात आणि सगळा तो पारंपरिक जेवण तो एक मेन्यू झाला. मग त्यांची मुलगी जी एकदम शी वॉज माझ्याशी कम्युनिकेशन ती करत होती आणि ती मला सांगत होती की आपण आहे ना हे थोडेसे आपल्याला आमचे थोडेसे फ्रेंड आणि फॅमिली आणि ते पण मी त्यांना पण ओळखतो, तर त्यांच्याकडे आपल्याला फूड पाठवता येईल का? कारण का त्यांना आपण इन्व्हाइट तर करू शकलो नाहीत या लग्नामध्ये, ॲटलिस्ट आपल्यातर्फे त्यांना एक असं फूड जावं असं म्हणजे जेवण जावं अशी इच्छा आहे. म्हणून आपण पाठवू ना, काय हरकत आहे. 25 लोकांना काय आणि 50 लोकांना काय, आमचा एफर्ट तोच. पण मग द इंटरेस्टिंग पार्ट वॉज द क्युरेशन ऑफ द एंटायर हॅम्पर, की बाबा तो कसाच गेला पाहिजे, की इट्स अ वेडिंग हॅम्पर, तर तो एक असा एक वेगळ्या पद्धतीत गेला पाहिजे. तर मग आम्ही त्याला एक म्हणजे खूप आम्ही विचार केला, तिचे आयडियाज माझे आयडियाज मिळून मी तुम्हाला ती गोष्ट आणलेली आहे, दाखवतो मी. अच्छा, तो तुम्ही हॅम्पर सगळ्यांना पाठवलात? हां, तो आता ते काय झालं की आम्ही ठरवलेलं की एक 8-10 फॅमिलीजना ते हॅम्पर पाठवणार. आणि तो हॅम्परचा कसा, त्याच्यामध्ये काय काय असणार, त्यामध्ये केळीची पानं असणार, सगळे पदार्थ असणार, त्याच्याबरोबर एक मेन्यू कार्ड असणार. अच्छा. ते मेन्यू कार्ड आता तो कसं त्याच्यामध्ये ते मांडायचं कसं, की बाबा आता केळीचं पान आपल्याकडे आणि साऊथमध्ये हे वेगळ्या पद्धतीने ठेवलं जातं. आपण सरळ उभं ठेवतो आणि हे आडवं ठेवतात साऊथ इंडियन लोक. आता ते डावी आणि उजवी बाजू पण लोकांना माहिती नाही आहे. एस्पेशली बरेचसे नॉन महाराष्ट्रीयन लोक आहेत, त्यांना तर माहितीच नाही आहे. तर त्यांच्यासाठी एक लिटरेचर क्रिएट केलेलं. त्यानंतर मग अशी त्या लोकांना ते इन्व्हिटेशन असं गेलेलं की या हॅम्पर आम्ही तुम्हाला पाठवतोय, तर तुम्ही आमच्या पंक्तीला बसू शकत नाही, म्हणून तुम्ही तुमच्याच घरात नटून थटून तुम्ही बसा आणि आम्ही तुम्हाला पूर्ण सगळं तुमचं टेबल सजावट करण्याचं तुम्हाला पूर्ण हे देतो. म्हणून त्याच्याबरोबर गुलाबाच्या पाकळ्या, कॅन्डल्स हे सगळं पण पाठवलं. आणि गंमत ही झाली की हे आम्हाला वाटलं की 8-10 फॅमिलीजना पाठवायचं आहे, पण ते करता करता एवढं इंटरेस्टिंग होत गेलं की ते लोकांनी ते नंबर्स वाढवत गेले. आणि लिटरली यू विल नॉट बिलीव्ह, अक्रॉस मुंबई, ठाणा, नवी मुंबई, वी सेंड दॅट थिंग टू मोर दॅन 60-70 लोकेशनवर गेलं ते. अच्छा, हे सगळं तुमचं जे पंक्तीचं सगळं एवढ्या लोकेशन्सवर तुम्ही पाठवलं? हां, आम्ही एवढ्या लोकांना, आणि ऑनेस्टली स्पीकिंग इट वॉज अ लॉजिस्टिकल नाईटमेअर. कारण का कसं आहे की हे प्री कुक्ड नाही ना, म्हणजे तुम्हाला हे खूप लवकर पण जेवण बनवू शकत नाही आणि खूप उशिरा पण बनवू शकत नाही. उशिरा बनवलं तर पोचणार नाही आणि लवकर बनवलं तर खराब होईल. तर ते विदिन अ पिरियड ऑफ हाफ एन आवर 45 मिनिट्स हे सगळं 20 प्रकार हे सगळे पॅक करायचे. अरे बापरे. त्यानंतर ते असं पण झालं नाही पाहिजे की तुमच्याकडे 4 लोक आहेत आणि ह्यांच्याकडे 6 लोक आहेत, तर 4चा डबा गेला 6ला, तर तिकडे पण गोंधळ होऊ शकतो. सो आम्ही ते पाठवलं आणि त्याच्यामध्ये गंमत झाली की लोकांनी काय केलं की म्हणजे आजच्या तारखेला लोक फोटो काढून इन्स्टावरती लगेच टाकतात. तर ती गोष्ट व्हायरल झाली आणि मला त्याच्यानंतर एवढे त्याची एन्क्वायरी झाली. म्हणजे कोविडमध्ये वी वर सो बिझी की कोण मला फोन करते सांगून की बाबा आमचा 10वा लग्नाचा वाढदिवस आहे आणि आम्ही इथे लंडनमध्ये आहोत, आम्ही इथे तिथून येऊ शकत नाही, तर आमच्यातर्फे सगळे आमच्या फॅमिलीजना हे तुम्ही पाठवा. किती मोठी उद्योजकांनी यूज दिस ॲज अ गिफ्टिंग पार्ट. दे गिफ्टेड इट टू देअर नॉन महाराष्ट्रीयन फ्रेंड्स की बघा मराठी जेवण कसं असतं. कारण का
नॉन महाराष्ट्रांना मराठी जेवण म्हणजे नॉनव्हेजच वाटतं अजूनही, किंवा मालवणी आणि कोल्हापुरी हो. जेवण असतं आणि आपण व्हेजिटेरियन खातच नाही. खरी आपली संस्कृती एवढी रिच आहे की मराठी पदार्थ एवढे आहेत आपल्याकडे, तर ते लोकांना माहिती नाही. तर तसं तो एकदम त्याचा हे झालं. द हायलाईट ऑफ दॅट वॉज की सेलिब्रिटीज किती लोकांनी हे मागवलं आमच्याकडून. म्हणजे यू विल नॉट बिलीव्ह की जेवढे मोठे शेफ्स आहेत ते म्हणजे, आणि त्यांना कसं आहे की त्यांना कोणीतरी पाठवलं की ॲज अ गिफ्ट. संजीव कपूर त्यांना पाठवण्यात आलं. मग विकास खन्ना आहे. विकास खन्ना जेव्हा इंडियामध्ये आलेले त्यांना एकाने गिफ्ट म्हणून पंगत पाठवलेली. रणवीर ब्रार आहेत आणि मग सुप्रिया सुळे आहेत त्यांच्याकडे, आणि ते कसं मला ओळखतात. तर त्यांनी लगेच मला मेसेज केला, अरे तुझी मला पंगत खूप आवडली. आणि मी बोललो की मॅडम जरा इन्स्टावरती फोटो काढून टाका आणि मला टॅग करा. तर त्यांनी केलं ते. अरे वा. मग शबाना आझमींकडे पंगत गेलेली. मी मराठी व्हेजिटेरियन जेवण त्यांनी त्याचा आस्वाद घेतला. आणि जेनेलिया आणि रितेश देशमुख त्यांच्याकडे हे गेलेलं आणि त्यांना खूप आवडलं. ती सगळ्यात म्हणजे हायलाईट वॉज वेन आय गॉट अ कॉल फ्रॉम द मॅनेजर ऑफ अनुष्का शर्मा आणि विराट कोहली, आणि त्यांच्याकडे हे जेवण गेलं. अरे वा. दॅट वॉज म्हणजे एकदम इट वॉज युनिक. आणि त्यांच्यासाठी थोडंसं चेंजेस पण केलेले, कारण का त्यांना ग्लुटन फ्री आणि शुगर फ्री असेल नाही, ग्लुटन फ्री आणि व्हिगन असं पाहिजे होतं. मग जे काय पॉसिबल आहे ते आम्ही करून त्यांना तसं पाठवलं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.